चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज येतोय का सर्वांना? लवकर लवकर सांगा आणि आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि मी काल तुम्हाला म्हटलं होतं की मी बाबासाहेब आंबेडकर घेते, पण इथं आपण एवढे दिवस जे काही पाहिलेलं आहे त्याचं थोडंसं रिव्हिजन करूया आणि त्यानंतर ज्यावेळेला मी सुट्टीवरून येते त्यावेळेला आपण आपले राहिलेले जे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत तर ते तिथे कंप्लीट करूया. 1-2 लेक्चर लागतील, 2 ते 3 लेक्चर आपल्याला हार्डली, त्यापेक्षा जास्त लागणार नाही. आणि त्यानंतर इथं तुम्हाला विज्ञान सुद्धा पूर्ण करून देईल आणि प्राचीन भारत, तर हे आपण इथं पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, तर आवाज येतोय माझा? आज तुम्ही सगळ्यांनी ऍक्टिव्ह मोडमध्ये राहायचंय, सगळ्यांनी अगदी ऍक्टिव्ह राहायचंय. आज आपण जय हिंद, गुड मॉर्निंग अँड जय हिंद. तर आज सगळ्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ती सुद्धा अगदी फटाफट. काही प्रश्न आपण जे समाजसुधारक घेतले तेच आहेत आणि काही प्रश्न हे आपण समाजसुधारक ते अजून कव्हर केले नाहीत, किंवा असे काही प्रश्न आहेत जे आपण बघताना म्हणजे इथं कशा प्रकारे प्रश्न येतात एवढंच मला इथं तुम्हाला सांगायचंय. आजच्या आपल्या सेशनचा उद्देश काय आहे की कशा प्रकारे प्रश्न तुमच्यासाठी बनत आहेत, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि असं साधं सोपे प्रश्न नाही, अगदी प्रॉपर प्रश्न, जन्मस्थळ वगैरे हे प्रश्न पोलीस भरतीला किंवा इतर सरळ सेवा एक्झामला ह्याला वगैरे हे येतच असतात प्रश्न. ठीक आहे, सरळ सेवाला काय MPSC ला सुद्धा येतात. तर इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण थोडंसं पुढे जाऊन प्रश्न उत्तरं कशी कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न तयार होऊ शकतात, तिथं प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुम्हाला घटक सुद्धा सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. तर करूया सुरुवात. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? तर बघा इथं तुम्हाला विचारले इथं कोणती असतं ना, कोणती असतं, तर ऑप्शन 2 बरोबर असते. ठीक आहे, कोणती असतं, इथं कोणते लिहिलेलं आहे बघा जरा, या सुद्धा गोष्टी समजून घ्यायचा आहे. पेपर सोडवताना नुसतं प्रश्नांचं उत्तर येणं अपेक्षित नाहीये, तुम्हाला प्रश्न सुद्धा समजला पाहिजे आणि गोष्टी एलिमिनेट करता आल्या पाहिजेत. मी जसं जसं म्हणते तसं तसं मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर इथं कोणते पुस्तक म्हटलंय तर इथं एकच पुस्तक असणार. कोणते म्हटलंय तर 2 जे ऑप्शन आहेत तर ते एलिमिनेट करा. ठीक आहे, 2 जे ऑप्शन आहेत ते एलिमिनेट करा. आता राहिलं अ आणि ब फक्त. तर मला सांगा, आपण पूर्ण बाळशास्त्री जांभेकर हा जो घटक आहे किंवा समाजसुधारक जे आहेत तर ते आपण बघितलेले आहेत. तर आता इतिहास आणि शून्य लाभदी, तर हे यामध्ये त्यांचं कोणतं पुस्तक आहे? जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर यायला पाहिजे, ते सुद्धा अगदी पटकन. थोडंसं कसं असतं इथे, ज्या वेळेला आपण लाईव्ह बघत असतो त्यावेळेला एक 10 ते 15 सेकंडचा मध्ये गॅप असतो. आता मी इथे बोलतेय ते तुम्हाला 10 ते 15 सेकंड नंतर तिथे ऐकायला येणार, तो हा एक गॅप असतो. हे YouTube लाईव्ह मध्ये सुद्धा असतं आणि बॅच मध्ये जे लाईव्ह घेतो त्याच्यामध्ये सुद्धा असतं. तर तो थोडा गॅप असतोच, त्याला आपण काय करू शकत नाही तसं. पण लवकर लवकर उत्तर देणं इथं दिलं पाहिजे तुम्ही, अशी अपेक्षा आहे. तर इथं शून्य लाभदी, अगदी बरोबर आहे, शून्य लाभदी. खूप छान, खूप छान. कोण आहे, कोण आहे ते? सौरभ, खूप छान, खूप छान. शून्य लाभदी, ग्रेट. ओके, चला तर छान. तर शून्य लाभदी ऑप्शन ब अगदी बरोबर असणार. ठीक आहे, ऑप्शन ब तुमचा अगदी बरोबर आहे. तर जांभेकर आपल्या मराठी वृत्तपत्रकाचे जनक, त्यांच्याच स्मरणार्थ आपण वृत्तपत्रकार दिन किंवा पत्रकार दिन इथं साजरा करतो 6 जानेवारीला. त्यांनी त्यांचं दर्पण 1832 ला सुरू केलं होतं, जे 1840 ला थांबलं, बंद झालं. त्यानंतर त्यांनी त्यांचं दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं आणि हे सुद्धा मराठीतलं पहिलं मासिक होतं. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. दर्पण तर प्रत्येकाला पाठ आहे, दिग्दर्शक हे सुद्धा पाठ पाहिजे. हे सुद्धा जांभेकरांचं आहे. जांभेकर एक इतिहासकार, त्यानंतर ते खूप सारे पॉलिलँग्वेज होते, म्हणजे त्यांना खूप साऱ्या, फक्त इथं भारतातल्या त्यांना 9 लँग्वेज येत होत्या आणि अदर कंट्रीमधल्या 4 लँग्वेज येत होत्या. आणि असं म्हणतात खरं तर त्यांना 11 पर्यंत लँग्वेज येत होत्या प्रॉपर, पण लिहिता वाचता अशा त्यांच्या टोटल 9 लँग्वेज आहेत. आणि शेवट त्यांचा मृत्यू सुद्धा इथं कर्नाटकमध्ये होतं, इतिहास संशोधन करत असतानाच. खूप कमी वयामध्ये त्यांनी खूप काही अचीव केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन चुकले आहे, कस काय, कस काय? फक्त ओ हा 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 हा, यस 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 यस. वेट अ सेकंड, वेट अ सेकंड. ओके, चला अशा प्रकारे
तुमचं ब बरोबर असणार. ठीक आहे, ते देताना थोडंसं वर खाली झालं असेल. चला, थँक्यू सो मच. कोणी विशाल सर, छान, बरोबर. पुढे बघा, तर श्रीपाद शेषाद्री प्रकरण, श्रीपाद शेषाद्री प्रकरण ज्या समासुराकाशी संबंधित आहे त्यांचे नाव ओळखा. तर जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, भाऊदाजी लाड, छत्रपती शाहू महाराज. तर इथं शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे ते मला तुम्ही सर्वांनी सांगा. शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे? तर बघा, छत्रपती शाहू महाराज आपण अजून बघितलेच नाही आणि त्यांच्याशी नाही, त्यांच्याशी एक प्रकरण आहे. ठीक आहे, तर त्यांचं ब्राह्मणाशी संबंधित आहे. बर्वे प्रकरण हे टिळक आणि आगरकरांशी संबंधित आहे. तर इथं जगन्नाथ शंकर शेठ, तर आपल्याला जगन्नाथ शंकर शेठचा तर काही संबंध इथं मला वाटत नाही, कारण की आपण प्रॉपर अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळं आठवत असेल. इथं जगन्नाथ शंकर शेठला सुद्धा एलिमिनेट करा. आता या दोन ऑप्शनमधून मला तुम्ही उत्तर द्या. श्रीपाद शेषाद्री, तर श्रीपाद शेषाद्री हे मिशनरींच्या शाळेत शिकत होते. आता मिशनरींच्या शाळेत शिकत असल्यामुळे त्यांच्या भावाने तिथं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि इथं जे आपले समाजसुधारक आहेत, कोण आहेत रे? लवकर, छान. तर जांभेकर, तर जांभेकरांना वाटत होतं की त्यांचा भाऊ सुद्धा म्हणजे श्रीपाद हा सुद्धा एक ख्रिश्चन होऊ नये किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये, म्हणून इथं ते काय करतात, त्यांना परत आणतात. पण इथं जे सनातनी ब्राह्मण असतात त्यांना ही गोष्ट पटत नाही आणि म्हणूनच श्रीपाद शेषाद्री प्रकरण हे जांभेकरांशी संबंधित आहे. पुढे सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कन यांनी मुंबईत चाललेल्या प्रयत्नांना टिंबटिंब यांनी इथं पाठिंबा दिला. तर सतीच्या प्रतीसाठी पाठिंबा कोणी दिलेला आहे? तर सतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे राजा राममोहन राय. राजा राममोहन राय यांनी जास्त काम केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत इथं आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा एक समाजसुधारक होते, नाना शंकर शेठ, भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन. चला, हे प्रश्न तुम्हाला क्वचितच बघायला मिळतील. चला लवकर. तर बघा, इथे लक्षात ठेवायचंय, तर 1829ला सतीबंदी कायदा हा इथे पारित झाला. त्यावेळेला आपल्या देशाचे गव्हर्नर, व्हॉइसरॉय नाही, व्हॉइसरॉय तुम्हाला मी आधी सांगितलं 1858 नंतर व्हॉइसरॉय आले, त्याआधी गव्हर्नर होते. तर इथं बेंटिंग तर हे आपल्या देशाचे त्यावेळेला गव्हर्नर जनरल होते आणि त्यांनीच हा कायदा जो आहे इथं पारित केला. सती जाणं हे पहिलं स्त्रीच्या मनावर होतं. तर पहिले स्त्री आपल्या पतीच्या प्रेमात सती जात होती. त्यानंतर हळूहळू हा जो सती जाण्याचा मुद्दा आहे तो जे उच्चवर्णीय घर आहेत त्यांच्यात अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. म्हणजे ही त्यांची प्रतिष्ठा होती की जर एखादा पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याची जी पत्नी आहे ती सती जाणं म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. आणि नंतर मग ही आपल्याला क्रूर प्रथा बघायला मिळाली. जास्त करून हे उत्तर भारतात तुम्हाला बघायला मिळतं, दक्षिण भारतात या गोष्टी तेवढ्या नाही आहेत. उत्तर भारतामध्ये स्पेशली राजस्थान जिथे राजपूत होते तिथं सती जाण्याची तुम्हाला सगळ्यांनी बघितलं असेल. पद्मावत याच्यामध्ये सतीची पूर्णपणे तुम्हाला दाखवले कशा प्रकारे सती जातात स्त्रिया. त्यानंतर आपल्या सुद्धा पेशव्यांमध्ये सुद्धा एक आपल्याकडे आहे जिथे माधवरावांची पत्नी तिथे पेशव्या जातात. ठीक आहे, तर तिथं त्या सती जातात. तर हे त्यांच्या मर्जीने जातात, ते जबरदस्तीने नाही, ते त्यांच्या मर्जीने जातात. इतिहासात त्याचे प्रॉपरली आपल्याला सगळं लिहिलेलं आढळतं. तर सतीच्या भरपूर साऱ्या आपल्याकडे नोंदी आहेत ज्या उत्तर भारतातल्या नोंदी आहेत. नाना शंकर शेठ, अगदी बरोबर आहे. तर समकालीन होते ना नाना शंकर शेठ आणि राजा राममोहन राय, हे समकालीन होते. त्यामुळे इथं तुम्ही उत्तर देऊ शकता. हे सगळे समकालीनच आहेत तसं तर, पण शंकर शेठ हे ज्यादा समकालीन आहेत. त्यानंतर प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातली पहिली संघटित समाज सुधारणा चळवळ. या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे तर्खडकर बंधू. त्यातील दोन म्हणजे दादोबा तर्खडकर आणि आत्माराम तर्खडकर. तिसरे बंधू मला सांगा, बाळकृष्ण, श्यामलाल, भास्कर, वासुदेव. तर इथं दादोबा पांडुरंग तर्खडकर जे आपण ज्यांना मराठीचे
पाणिनी म्हणतो, त्यांनी 1836ला महाराष्ट्र भाषेचे किंवा मराठी भाषेचे व्याकरण असं पुस्तक त्यांनी लिहिलं, ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि विभक्ती च चा ची चे स ला ना ते जे काही आपण बघतो तर ते आपल्याला कोणी दिलेलं आहे, तर ते आपल्याला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी दिलेलं आहे. त्यांनी सुरत येथे मानवधर्म सभा स्थापन केली, त्यानंतर त्यांनी इथं ब्रह्महंस सभा स्थापन केली, ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली, पुढे त्यांनी प्रार्थना समाज स्थापन केला 1867ला. तर अशा प्रकारे त्यांचे अजून एक बंधू कोण रे, त्यांची मुलगी अन्नपूर्णा ही पहिली मुलगी आहे जी शिक्षणासाठी विलायतेस जाते. याआधी कधीच कोणतीच मुलगी शिक्षणासाठी विलायतेस गेली नव्हती. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बाळकृष्ण तर्खडकर, चुकताय पोरो, मी तुम्हाला त्या दिवशी सांगता सांगता तिघांची नावं सांगितली होती. ज्या वेळेला आपलं लेक्चर चालू होतं तर्खडकरांवर, त्यावेळेला मी तुम्हाला सांगता सांगता तिघा बंधूंची नावं सांगितली होती. आणि आता हे लेक्चर झाल्यावर आपलं ते तर्खडकरांचं लेक्चर जाऊन बघा, म्हणजे पूर्ण लेक्चर बघा, तुम्हाला माहिती मिळेल मी कोणाबद्दल बोलत आहे ते. तर याचं उत्तर असणार आहे भास्कर तर्खडकर. काय उत्तर आहे रे? तर भास्करराव तर्खडकर हे याचं उत्तर आहे. तर काल मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे बरं का, तर्खडकरांचं लेक्चर ज्या वेळेला झालं त्यावेळेला मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि मला असं दिसतंय की कोणाला लक्षात नाहीये. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि भास्करराव पांडुरंग तडखर मुंबईला, इथेच त्यांचा जन्म झाला आहे. आणि हे तिघच्या तिघ सनदी नोकर होते, म्हणजे ते ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्येच ते काम करत होते. कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीमध्ये ते तिथं काम करत होते. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि इथं प्रार्थना समाजामध्ये तिघांचा सहभाग आहे. बाकी मानवधर्म सभा असेल किंवा परमहंस ज्ञानप्रसार सभा, इथे फक्त दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचाच रेफरन्स येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर, इथं ऑप्शनची थोडी गडबड आहे. ठीक आहे, चला तुम्ही इथं सांगू शकता. हे नका बघू ना, वाटलंच तर हे तुम्ही नका बघू, डायरेक्ट हे तुम्ही दिसतंय ना, तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे, हे बघू शकता. पुढे बघूया आपण. मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली 1867ला? तर बघा, इथं भरपूर साऱ्या समाज आहेत आणि भरपूर साऱ्या संघटना आहेत, असोसिएशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये डायरेक्टली एक अध्यक्ष म्हणून महादेव गोविंद रानडे सहभागी होऊ शकत नव्हते, कारण की त्यावेळेला ते एक सनदी नोकर होते. पुन्हा सार्वजनिक सभा असेल तर याची कल्पना पूर्णपणे रानड्यांची होती, पण रानडे तिथे अध्यक्ष होऊ शकत नव्हते. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथं सुद्धा रानड्यांची एक खूप मोठा सहभाग होता, पण ते तिथं अध्यक्ष किंवा स्थापना केली त्यांना असं म्हणू शकत नाही. सगळ्यामध्ये पुन्हा सार्वजनिक सभामध्ये किंवा तुम्ही जर बघाल त्यांचं इथं औद्योगिक परिषद आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते अध्यक्ष नव्हते, कारण की ते अध्यक्ष राहू शकत नव्हते. ज्या वेळेला त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत ते एक सनदी नोकर होते. सनदी नोकर होण्यापेक्षा ते एक जज होते, मुंबई हायकोर्टचे जे जज होते. तर त्यांना इथं परमिशन नव्हती की ते अशा कोणत्याही समाज संघटना असोसिएशन परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतील, आणि त्यामुळे इथं ते अध्यक्ष होत नव्हते. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आत्माराम पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख, दादाभाई नौरोजी आणि डॉक्टर सीताराम देसाई. तर तुमचं उत्तर असणार आहे इथं आत्माराम पांडुरंग. ठीक आहे, तर इथं आत्माराम पांडुरंग यांनी मुंबईमध्ये 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाज हे ब्रह्मो समाजाच्या धर्तीवर स्थापन झालं होतं. ब्रह्मो समाजाची स्थापना जी आहे तर ती 1828ला झाली होती. कुठे? कलकत्ताला. कोणी स्थापन केली होती? तर राजा राममोहन राय यांनी स्थापन केली होती. याचे दोन पुढे जाऊन भाग पडतात, तर ते भाग लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं इथं आदि ब्रह्मो समाज, आणि पुढे इथं लक्षात ठेवायचं आहे भारतीय ब्रह्मो समाज.
अशा प्रकारे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आदी ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज. तर इथं ज्या वेळेला तुम्ही बघताय 1828 ला स्थापना होते. 1828 ला ब्रह्मो समाजाची स्थापना करतात राजा राममोहन राय आणि पुढे जाऊन 1833 ला त्यांचा मृत्यू होतो आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे इथं दोन याचे भाग पडतात. तर इथं देवेंद्रनाथ बघा इथं देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन, द्वारकानाथ टागोर, देवेंद्रनाथ नाही द्वारकानाथ टागोर, द्वारकानाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात हा समाज जो आहे तो विभागला जातो आणि पुढे केशवचंद्र सेन या ब्रह्मो समाजाचं बऱ्यापैकी संपूर्ण देशात लोन पसरवतात आणि त्याचाच एक प्रभाव म्हणून आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात ब्रह्मो समाज उदयास येतो. तर ब्रह्मो समाजावर कोणत्या समाजाचा प्रभाव होता किंवा प्रार्थना समाजावर कोणत्या समाजाचा प्रभाव होता तर ब्रह्मो समाज उत्तर द्यायचं. कोणतं? राजा राममोहन राय, ब्रह्मो समाज उत्तर द्यायचं. तर उत्तर तुमचं अगदी एक बरोबर आहे, पण त्याच्या मागची सुद्धा स्टोरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर इथं आत्माराम पांडुरंग तुमचं उत्तर असणार. तिघही भाऊ त्याची नावं लक्षात ठेवा, मी तुम्हाला लेक्चरमध्ये त्यांची नावं सांगितलेली आहेत. आणि बघा आता लाईव्ह जर सेशन अटेंड करत असताय तुम्ही तर जास्त तुम्हाला समजतंय की मला हा उत्तर येतंय का नाही. जर तुम्ही ते ऑफलाईन बघताय तुम्ही सरळ सरळ बघत जाताय, तुम्ही वाट बघत नाही किंवा तुम्ही असं म्हणत नाही मी थांबवतो, मग मी लेक्चर थांबवतो, उत्तर आठवतो आणि मग परत लेक्चर बघतो आणि मग मी जे उत्तर विचार केलाय ते उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण आता करत नाही रेकॉर्डिंगच्या वेळेला. पण ज्या वेळेला हे लाईव्ह होत असतं त्यावेळेला तुमचं ऑटोमॅटिकली तिथे प्रॅक्टिस होत असते आणि तुम्हाला कळतंय की हा जो प्रश्न आहे तो मला जमतोय का नाही. आणि यासाठी लाईव्ह बघायचं असतं, उगाचच नाही. ठीक आहे, इथं तुम्ही किती लाईव्ह येताय काय येताय ते कोणाला दिसत नाही. युट्यूबवर दिसत असतं की खूप जण लाईव्ह आले, बाबा हा शिक्षक खूप चांगला आहे, पण इथं कोणाला दिसत नाहीये. हे तुमच्या भल्यासाठी आहे. इथं तरी बघा लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व मनोरोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सुविधा कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे तर डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्या पेनिसुलिया या विद्यापीठातून जाऊन तिथं पदवी घेतात MBBS ची. पण ज्या वेळेला ते वापस येतात त्यावेळेला त्यांना TBची लागण होते, क्षयरोगाची लागण होते आणि तिथं त्यांचा मृत्यू होतो. आनंदी गोपाळ हा एक मूवी आहे मराठीमधला, तो तुम्ही बघू शकता. आनंदी गोपाळराव जोशी. अशा प्रकारे पुढे अनुताई वाघ, त्यानंतर भाऊदाजी लाड, गोपाळ हरी देशमुख. तर काय आहे याचं उत्तर? अनुताई वाघ यांचं कोसवाडच्या टेकड्यावरून काय? कोसवाडच्या टेकड्यावरून. तर तुमचं उत्तर असणार आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुखला काय म्हणतो आपण? लोकहितवादी. लोकहितवादी यांनी भाऊ महाजनच्या वृत्तपत्रात, भाऊ महाजनच्या प्रभाकरमध्ये काय लिहिलेले? शतपत्रे लिहिली आणि स्वतःच्या लोकहितवादी या मासिकात त्यांनी लोकहितवादी या नावाने काय लिहिलं तर त्यांचं ते मासिक होतं, ते तिथं काम करत होते. भाऊदाजी लाड नाही. तर उत्तर तुमचं काय आहे? गोपाळ हरी देशमुख आहे. पुढे बघा 26 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? चला सांगा. त्याला धन्वंतरी म्हणत होतो पण लोकनिंदा वगैरे त्यांनी काही सहन केली नाही. चला पहिले धन्वंतरी, पहिले सरचिटणीस 26 ऑगस्ट 1882 मुंबई. पहिली महाराष्ट्रातील राजकीय संघटना जगन्नाथ शंकर शेठ अध्यक्ष, दादाबाई नौरोजी सन्माननीय अध्यक्ष आणि सरचिटणीस चिटणीस सेक्रेटरी
नाना अध्यक्ष होते. म्हणजे तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघितलं नाही. हे मी ज्या वेळेला समाज सुधारक घेतलेत लय वेळा समजून सांगितलंय, खूपदा समजून सांगितलंय. लेक्चर व्यवस्थित बघितलं नाही. सरचिटणीस अगदी बरोबर सचिव. तर बाहुदाजी लाड हे सचिव होते बरं का. अध्यक्ष होते नाना दादाबाई नौरोजी सन्माननीय अध्यक्ष होते. आणि इथं बाहुदाजी लाड सचिव. गोव्याचा जन्म आहे. पुढे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन. फर्ग्युसन असेल, द एज्युकेशन सोसायटी असेल, चला लवकर, न्यू इंग्लिश स्कूल असेल, हे सगळं टिळकांनी केलेलं आहे, टिळक आणि आगरकर. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली मग? डेक्कन लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर आणि कृष्ण गोखले, गोपाळ कृष्ण गोखले. डेक्कन सभा. बघू आता कोणाला किती क्लिअर आहे ना हे मला बघायचं आहे. आता सगळ्यांनी उत्तर द्यायचे बरं का. कोण किती, कोणाला किती समजते, कोण किती लक्ष देते. द एज्युकेशन सोसायटी असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल, फर्ग्युसन कॉलेज असेल, हे सगळं टिळकांनी स्थापन केलं. पण डेक्कन सभा कोणी स्थापन केली मग? डेक्कन सभा कोणी स्थापन केली? अगदी बरोबर आहे मनोज. ज्यांनी रानडे म्हणताय, जे ऑप्शन 2 म्हणतायत त्यांना समजलेला आहे आणि त्यांनी हा टॉपिक सुद्धा व्यवस्थित बघितलाय. तर तुमचं उत्तर असणार आहे रानडे. खूप छान. असा टॉपिक क्लिअर पाहिजे. वसंत व्याख्यानवाला, त्यानंतर सार्वजनिक सभा, औद्योगिक परिषद, हुजूर पागा शाळा, हे सगळं न्यायमूर्ती रानडेंनी सुरू केले. वसंत व्याख्यानमाला अजून सुद्धा सुरू आहे. न्यायमूर्ती रानडे. महादेव गोविंद रानडे यांच्या बाबत पुढील दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्यात पदावर नेमणूक झाली होती. विष्णुशास्त्री पंडित सोबत ते विधवा पुनर्विवाहाचे उद्योजकाचे संस्थापक सदस्य होते. आत्माराम पांडुरंग यांच्यासह प्रार्थना समाजाचे एक संस्थापक होते. तर इथं तुम्हाला सांगायचं आहे सत्य नाही. कोणतं विधान सत्य नाही? ज्यांचा अभ्यास करताना तुम्ही जे पाहिलं नाही ते तेवढं उत्तर द्या. न्यायमूर्ती रानडे यांचा अभ्यास करताना जे आपण पाहिलं नाही त्याचं ते तुमचं उत्तर आहे. प्रार्थना समाजाचे संस्थापक होतेच की. प्रार्थना समाजाचे संस्थापक जे 4 देत आहेत. सत्य नाही. कोणते विधान सत्य नाही? हे सत्य आहे. जे 4 देतात ऑप्शन 4, रोहन, प्रतीक्षा, सौरभ, नेहा, दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही? आत्माराम पांडुरंग यांच्यासह प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते. सत्य आहे. विष्णुशास्त्री पंडित सोबत विधवा पुनर्विवाह उद्योजक मंडळाचे संस्थापक होते. हो होतेच पुण्यात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्यान म्हणजे व्याख्याता पदावर त्यांची नेमणूक काही काळास्तव झाली होती. पण ते मुंबई विद्यापीठाचे फेलो कधीच नव्हते. लक्षात ठेवा. इथं जगन्नाथ शंकरशेठ होते, दादाबाई नौरोजी होते, पण इथं कधीच रानडे हे फेलो नव्हते. कोणते विधान सत्य नाही? सत्य आहे असं नाही. सत्य नाही. नाहीला गोल केलाय खूप मोठा. समजून घ्या. असं फसायचं नाही. असं फसायचं नाही. चला बघूया पुढे. उत्तर तुमचं 1 बरोबर असणार. बघा पुढे. यांच्या शब्दात शाळा व महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील. तर कोणाच्या मनानुसार
किंवा कोणाला असं वाटायचं की शाळा व महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या उपकरणाला सुरुवात करतील? ग वा जोशी, त्यानंतर पुढे म गो रानडे, लोकमान्य टिळक आणि के टी तेलंग. तर औद्योगिक किंवा औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली? त्यांनाच असं वाटत असेल ना की कारखाने हे जास्त प्रभावी ठरतील राष्ट्र निर्मितीमध्ये. ज्यांनी औद्योगिक परिषद स्थापन केली त्यांनाच असं वाटत असेल, अजून कोणाला तरी असं वाटत नसेल. मग औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली? 1887 ला ती पहिल्यांदा त्याची परिषद घेण्यात आली. सामाजिक परिषद त्याला म्हणतात. पुढे जाऊन ती औद्योगिक परिषद सुद्धा त्याच्यामध्ये कन्वर्ट झाली. सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद 1893 ला पुण्यात. कोण होते ते? औद्योगिक परिषदेत कोण होते? 4 तेलंग. तेलंग हे पहिले न्यायमूर्ती होते, भारतीय पहिले न्यायमूर्ती होते बॉम्बे हायकोर्टचे. 4 ऑप्शन चुकीचं आहे तुमचं. आणि वरच्याचं बघून खाली टाईप करू नका. जे तुम्हाला बरोबर वाटते ते द्या. चुकलं बरोबर आलं काही इथं हरकत नाही, प्रॅक्टिस करतोय. महादेव गोविंद रानडे यांना असं वाटत होतं, कारण की औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद हे त्यांनी स्थापन केली होती. त्यांना वाटत होतं की राष्ट्र निर्मितीमध्ये स्वतःचे कारखाने असणं गरजेचं आहे. त्यानंतर बालविवाह व लादलेले वैविध्य या विषयावर लेख कोणी लिहिला? बालविवाह आणि लादलेले वैविध्य याच्यावर कोणी लेख लिहिला? बहरामजी मलवारी, बाळशास्त्री जांभेकर, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. ज्यांनी पुनर्विवाहासाठी काम केलेलं आहे त्यांनीच हा लेख लिहिला. बालविवाह लादलेले वैविध्य. तर बघा इथं बहरामजी मलवारी, तर हे ओळखले जातात स्त्री समाजाशी किंवा स्त्रीच्या जे काही शब्द आहेत, स्त्री संबंधी जे लेखन केलं असेल तर ते बहरामजी मलवारी यांनी केलेलं आहे. बहरामजी मलवारी यांचं बरंच काम हे सुद्धा एक फारसी आहेत. एक उद्योगिक होते आणि गुजरातचा यांचा जन्म आहे आणि त्यांचं काम कर्मभूमी मुंबई आहे आणि यांनी स्त्री समाज सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचं काम केलंय. तर तुमचं उत्तर असणार बहरामजी मलवारी आणि सगळेजण चुकलेले आहेत. असो, पुढे विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद पुस्तकात आढळतो. तर कोणत्या पुस्तकात आढळतो? विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी. तर मिशनऱ्यांना एक प्रतिउत्तर म्हणून, कारण की विष्णुबुवा ब्रह्मचारी हे कट्टर हिंदू होते आणि हे खूप जास्त अगेन्स्ट होते मिशनऱ्यांच्या. तर त्या मिशनऱ्यांना एक उत्तर म्हणून त्यांनी सगळं काही एका पुस्तकात लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? त्या पुस्तकाचं नाव काय आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं बऱ्यापैकी काम संस्कृती संबंधित आहे. महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचे त्यांचं काम जास्त आहे. आणि इथं अरुणोदय हे बाबा पद्मजी यांचं आत्मचरित्र आहे. आणि तुमचं उत्तर असणार समुद्र किनाऱ्याचा वादविवाद. काय? समुद्र किनाऱ्याचा. मॅम 2च ऑप्शन होते, अगदी बरोबर आहे. ऑप्शन 2 अगदी बरोबर. समुद्र किनाऱ्याचा वादविवाद. ठीक आहे. पुढे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं. तर कोणतं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं? मिशनऱ्यांना एक प्रतिउत्तर म्हणून. मिशनऱ्यांचं एक पुस्तक होतं ज्ञानप्रसारक, ज्ञानसिंधू होतं, ज्ञानसिंधू. त्याला प्रतिउत्तर म्हणून इथं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका सुरू केलं. कोणतं? वर्तमान दीपिका. विष्णुबुवा ब्रह्मचारीचं वर्तमान दीपिका. 4 ज्यांनी दिलं अगदी बरोबर आहे. ज्यांनी 4 उत्तर दिलं त्यांचं अगदी बरोबर आहे. वर्तमान दीपिका. ग्रेट. पुढे बघूया आपण. यांच्या मते वेद हे अपरुषीय नाहीत. म्हणजे वेद हे पुरुषांनी तयार केलेले नाहीत. अपरुषीय नाहीत म्हणजे अपुरुषीय नाहीत म्हणजे पुरुषांनी तयार केलेले नाहीत असं नाहीये ते. ठीक आहे, असं समजून घ्या. म्हणजे याचा अर्थ त्यांचं म्हणणं काय आहे? वेद हे मानवानीच तयार केले.
असं म्हणणं कोण होतं? वेद हे माणसांनीच तयार केलेलं आहे असं म्हणणं कोणाचं होतं? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि दयानंद सरस्वती. वेद हे माणसांनीच तयार केलेले आहेत असं म्हणणं कोणाचं होतं? लवकर. वेद हे माणसाने तयार केले असं महात्मा फुले म्हणत होते. महात्मा फुले यांचं म्हणणं काय होतं की वेद हे माणसांनी तयार केलेत, अपुरुषे नाहीत. म्हणजे असं काय पुरुषांनी वगैरे तयार केलेलं असं काही नाहीये, ते महापुरुषांनी, ते पुरुषांनीच किंवा माणसांनी तयार केलेले वेद आहेत, देवाने वगैरे तयार केलं असं काही त्याचं काही नाहीये. बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी हे वृत्तपत्रे चालवलेली कोणी चालवती? लोकहितवादी, आर्य समाज, सत्यशोधक समाज आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर कोणी चालवली ही वृत्तपत्र? बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबालहरी. किंवा कोणत्या समाजातील लोकांनी चालवली होती असा सुद्धा प्रश्न इथे बनू शकतो. कोणत्या समाजातील लोकांनी किंवा कोणी चालवली होती? तो लोकहितवादींनी चालवली होती का आर्य समाज, जो 1875 मध्ये मुंबईला स्थापन झाला, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला. तो फक्त 2 वर्ष मुंबईमध्ये होता, त्यानंतर तो पाकिस्तानात गेला 1877 ला. तर आर्य समाजाबद्दल सुद्धा लक्षात ठेवा. अधूनमधून अचानक कुठून तरी प्रश्न येतो आर्य समाजावर आणि स्वामी दयानंद सरस्वतीवर. त्यामुळे थोडंसं कानावर पडलेलं असलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मी बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न करते. ऑप्शनमधून तरी काहीतरी क्लिक होईल, हा मॅमने असं काहीतरी सांगितलं होतं, हे असू शकतं. तर याचं उत्तर असणार आहे सत्यशोधकांनी. तर सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी इथं बडोदा वत्सल, अंबालहरी, राघव भूषण ही वृत्तपत्र सुरू केली होती, ही त्यांच्याकडे आहे. ओके. त्यानंतर पुढे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? ज्यांनी रविवारची सुट्टी आपल्याला मंजूर करून दिली, त्यांच्या प्रयत्नाने आपल्याला लॉर्ड रिपन यांनी रविवारच्या सुट्टीला इथं हामी दिली. कामगाराचे प्रश्न लोकांसमोर किंवा ब्रिटिशांसमोर त्यांनी मांडले. कामगारची स्थिती भरपूर बेकार होती त्यावेळेला. ना स्वच्छता, ना सुट्टी, स्त्रियांचाही विचार केला जात नाही, बालकांचाही विचार केला जायचा नाही. तर या सगळ्यासाठी एका व्यक्तीने विचार केला. त्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. तर लक्षात ठेवा, नारायण मेघाजी लोखंडे. नामजोशी सुद्धा कामगाराशी संबंधित आहेत, पण आपण पहिले नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल बघतोय. ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत कामगार संघाची स्थापना केली. पुढे स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख 2 या पुस्तकात प्रकाशित झाला होता. तर कोणत्या पुस्तकातून स्त्री शिक्षणाची दिशा हा प्रकाशित झाला होता? पहिली गोष्ट, स्त्री शिक्षणाची दिशा हे कोणी केलं होतं? तर आगरकरांनी केला होता. आगरकर. तर मग मला सांगा, आगरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात लिहिलं? या समोरचे जे वृत्तपत्र आहेत त्यापैकी कोणत्या वृत्तपत्रात त्यांनी लिहिलेलं आहे? स्त्री शिक्षणाची दिशा हा लेख आहे. स्त्रियांनी जॅकेट घातली पाहिजेत हा सुद्धा लेख आहे. तर हे जे लेख आहेत ते आगरकरांनी लिहिले. तर मग त्यांनी 2 वृत्तपत्रात काम केलं, तुम्हाला मी सांगितलं. सुधारक आणि अजून कोणतं वृत्तपत्र? सुधारक, अजून कोणतं त्यांचं वृत्तपत्र ज्याच्यामध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलं होतं. जरी ते वृत्तपत्र कोणाचं असेल, टिळकांचं असेल, तरी त्याच्यामध्ये काम हे आगरकरांनी केलं होतं. तर मग ते कोणतं? सुधारक त्यांचं स्वतःचं आहे, 1888चं. 1888चं सुधारक त्यांचं स्वतःचं आहे, ज्याच्यामध्ये मराठीचं काम ते स्वतः करत होते आणि इंग्रजीचं काम हे गोखले करत होते. नारायण मेघाजी गोखले, नामदार गोखले. तर काय आहे? 3 कसं काय देता तुम्ही? प्रभाकर आणि धूमकेतू भाऊ महाजनचा आहे. धूमकेतू भाऊ महाजन यांचा आहे. जे उत्तर इथं 1 देत आहेत त्यांचं बरोबर आहे. तर केसरीमध्ये सुरुवातीला त्यावेळेला 1881 ला केसरी मराठी सुरू झालं, त्यावेळेला केसरीचं काम हे सगळं आगरकरांकडे होतं.
आणि त्याच्यामध्ये ते लिहित होते स्त्री शिक्षणाची दिशा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला? 1895 मध्ये? 1893 मध्ये त्याने गणेशोत्सव सुरू केला. 1893 मध्ये गणेशोत्सव आणि 1895 मध्ये शिवजयंती. एवढं तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. 1895 ला शिवजयंती आणि 1893 ला गणेशोत्सव. टाकल्यात काल सगळ्या पीडीएफ, 3 आधी समाजसुधारकाच्या 3ही लेक्चरच्या पीडीएफ एकसाथ टाकलेल्या आहेत मी. ठीक आहे, मी दिलेल्या आहेत, सरांनी टाकल्या असतील, चेक करा. पुढे महाराष्ट्रात होम रूल चळवळीचे प्रणेते कोण? तर बघा, सगळ्यात पहिले होम रूल सुरू झाले अड्यार मद्रास येथे, जी की कुणी सुरू केली? ॲनी बेझंट. आणि याच होम रूलला पुढे आणलं. हे कधी झालं? 1916 ला. आणि 1916 लाच इथं मुंबई पुणे प्रांतामध्ये कुणी आणली होम रूल? तर लोकमान्य टिळकांनी. बरोबर आहे, ज्यांनी 2 उत्तर दिलंय. होम रूल ही चळवळ जी आहे, होम रूल म्हणजे स्वतःचं राज्य, स्वशासन, आणि हे आयर्लंडची देणगी आहे. आयर्लंड, हे आयर्लंडची देणगी आहे, लक्षात ठेवा. हे होम रूल ही जी सिस्टीम आहे ती आयर्लंडची आहे. पुढे आर्थिक व कृषीविषयक समस्याच्या अध्यापनाच्या माध्यमातून 1868 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? 1868 मध्ये स्थापन झाली ती. कधी? 1868 मध्ये. आणि त्याला नाव पडलं पुणे त्याचं नाव बदली केलं. पहिले ती फक्त काय होती? 1868 ला सार्वजनिक सभा होती, आणि 1870 ला ती पुणे सार्वजनिक सभा झाली, ज्याची स्थापना गणेश वासुदेव जोशी, म्हणजे सार्वजनिक काका, यांना आपण काय म्हणतो? यांनी सुरू केली. आणि यांनीच ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता दख्खनमध्ये, यांनीच काम केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. दख्खनच्या दंग्यात इवन ज्या वेळेला एवढा मोठा दुष्काळ पडला होता, आणि त्यावेळेला लॉर्ड लिटन इथे दरबार भरला होता खूप मोठा. लॉर्ड लिटननी राणीसाठी अलाहाबाद येथे खूप मोठा दरबार भरला होता. एवढा मोठा दुष्काळ देशात आहे, त्यावेळेला तुम्ही एवढा खर्च करता, यासाठी त्यांनी त्याला विरोध करण्यासाठी त्या दरबारामध्ये खादीचे वस्त्र परिधान करून तिथं त्यांनी त्यांचा विरोध दर्शवला होता. यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राची नवीन वळण सुरुवात करतील. हे रानडे 2 वेळा आलेला प्रश्न आहे, 2 वेळा रिपीट झाला. पुढे पुणे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस कोण होते? पुणे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस कोण होते? तर बघा, इथं लक्षात ठेवायचं आहे, सरचिटणीस कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले. हे नंतर पुढे जाऊन त्याचे सरचिटणीस झालेले आहेत. पुढे 1906 कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1906 ला कोण होते? 1907 ला रासबिहारी बोस होते. तर जिथे सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्य ही कन्सेप्ट पुढे आली, याआधी आपल्याला वसाहती अंतर्गत स्वतंत्र हवं होतं. म्हणजे भारत ही नेहमी ब्रिटिशांची वसाहत राहणार, आपण फक्त आतला कारभार आपण बघणार, अशा प्रकारचं स्वराज्य आपल्याला हवं होतं. पण नंतर 1906 ला सगळ्यात पहिल्यांदा इथं संपूर्ण आम्हाला स्वराज्य हवंय, स्वराज्याची कल्पना सगळ्यात पहिले इथे पुढे आली. तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अगदी बरोबर आहे, दादाभाई नौरोजी. ठीक आहे, काय होते? दादाभाई नौरोजी. पुढे चळवळ करा, अखंड चळवळ करा, हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? कोण होते? तेच ते आता आपण पाहिलं का? कारण की त्यांनी त्या 1906च्या अधिवेशनास म्हटलं
की जर मी आता तरुण असतो तर नक्की मी एक जहाळ क्रांतिकारक असतो, कारण की मी खूप प्रयत्न केले. मला वाटलं की ह्या अर्ज विनंत्या पत्र वगैरे करून आपल्या मागण्या मान्य होतील, पण इथं तसं होत नाहीये. त्यासाठी इथं मला आज खूप जास्त खंत आहे की मी एक जहाळ क्रांतिकारक झालो नाही. त्यासाठी त्यांनी सगळ्या तरुणांना एक उपदेश दिला की चळवळ करा आणि अखंड चळवळ करा, असं म्हटलेलं आहे दादाभाई नौरोजी यांनी. पुढे भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू गाय होती, असे पुढील वर्णन कोणी म्हटलं? तर दुधारू गाय म्हणजे फायदाच फायदा, फायदाच फायदा, फायदाच फायदा. तुम्ही बघाल तर आमच्या गावाला वगैरे एक घर, ठीक आहे, घर फक्त जर गाई असेल म्हैस असेल त्याच्यावरच चालतं. आठवड्याच्या आठवड्याला बिल येतं. तर सगळं जे घर म्हणजे जे काही आठवडे बाजार असतो किंवा मंथली आपण जे रेशन भरत असतो, तर ते सगळं गाईच्या दुधावरच, आणि इव्हन त्या गाईचा चारा वगैरे सगळं होऊन, तर खूप फायदा आहे याच्यामध्ये. लो इन्व्हेस्टमेंट अँड हाय रिटर्न्स अशा प्रकारे असतं दुधारू गाय. हा, जेव्हा ती दूध देत असते, तिचा काय फायदा नसतो, पण ज्या वेळेला ती दूध देत असते तिचा खूप जास्त फायदा असतो. आणि अशा प्रकारे आपली जी भारतीय रेल्वे आहे ती ब्रिटिशांसाठी आहे, असं कोणी म्हटलं? ब्रिटिशांसाठी दुधारू गाय होती भारतीय रेल्वे, असं म्हणणारे कोण? ज्यांनी ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ, संपत्तीचं निरासरण, एजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी हे जी पुस्तकं ज्यांनी लिहिली तेच दादाभाई नौरोजी. तर आता तुम्हाला कळलं असेल की दादाभाई नौरोजी हा टॉपिक तुम्हाला किती चांगला करावा लागेल. अभिनव भारतचे उद्देश काय होते? तर परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळवणे, इंग्रज विरोधी विचारांना सैनिकात प्रचार करणे, स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण संकल्पना लोकमानसात रुजवणे, आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा इथं डावपेच अवलंबने. तर अशा प्रकारे हे चारही उद्देश आहेत जे अभिनव भारत 1904 ला स्थापन केला होता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे. पुढे 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्शनवर कोणी गोळ्या झाडल्या? तर हे सगळं आपल्याला पाठ आहे, अगदी एव्हरग्रीन सदाभार प्रश्न. सदाभार अनंत लक्ष्मण कॅनेरे शारदा नाटक मंडळी इथे नाटक चालू होतं नाशिकलाच. तर जॅक्सन यांनीच बाबाराव सावरकर यांना अटक केली, आणि याच गोष्टीच्या रागात इथं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचं नाही, बाबाराव सावरकर त्यांचे मोठे बंधू, आणि यांना अटक केल्यामुळे लक्ष्मण कन्हेरे यांनी गोळा झाडला जॅक्शनवर. गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भारतातील वृत्तपत्र कोणते? गुजराती भाषेतून. तर ही सगळी मराठी भाषेतून, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. तर मुंबई समाचार हे तुम्ही सगळे पाहिले. दर्पण कोणाचे? सुधारक कोणाचे? प्रभाकर हे भाऊ महाजन यांचा आहे. सुधारक आगरकरांचा आहे. दर्पण जांभेकरांचा आहे. दर्पण जांभेकर, सुधारक आगरकर, आणि प्रभाकर धूमकेतू भाऊ महाजन, आणि मुंबई समाचार इथं गुजराती भाषेतून. पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंधित नाही? त्यांच्याशी संबंधित नाही. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्ञानदर्शन, बाकी सगळी त्यांचीच आहेत. पुढे चला, तर इथं आपले आजचे प्रश्न संपत आहेत. आय होप तुम्हाला सगळे प्रश्न समजले असतील, आवडले असतील. कोणत्याही प्रकारे काही डाऊट असेल तर तुम्ही मला तो विचारू शकता आपल्या नेक्स्ट लाईव्ह लेक्चरमध्ये. आजसाठी आपण इथेच थांबूया. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, आणि ही PDF तुम्हाला मिळेल. आधीच्या सुद्धा PDF मी सेंड केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारा. बाकी आज इथेच थांबूयात. बाकी काय म्हणताय? चला मग थांबूया इथे. थँक्यू सो मच नेहा, थँक्यू सो मच. नेहा तुम्ही कुठून आहात? नेहा कुठून आहात? साताऱ्यावरून का? नेहा साताऱ्यावरून आहात का?
नेहा मॅम, थँक्यू सो मच. सौरभ, अच्छा हिंगोलीवर ना, हा ठीक आहे चालतंय. साताऱ्याला आमचे करंजे आहेत म्हणून म्हटलं. चला बाय बाय, थँक्यू.